राज्यातील पाणी टंचाईबाबत राज्य मंत्रिमंडळात महत्त्वपूर्ण चर्चा झाली। राज्यातील उपलब्ध पाणीसाठ्याचा या बैठकीत आढावा घेण्यात आला। तसंच राज्यभरातील टंचाईग्रस्त तालुके, जिल्हे, गावं यांची देखील माहिती घेण्यात आली। टंचाईग्रस्त भागात पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे आदेश मंत्रिमंडळ बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। जालन्यात 100 कोटी रुपयांच्या रेल्वे पीट लाईन प्रकल्पाचं उद्घाटन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवेंच्या हस्ते झालं। मात्र या कार्यक्रमाकडे इतर पक्षांचं नागरिकांनीही पाठ फिरवली। रेल्वे कोच देखभाल आणि सुविधांचा कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे, तरीही कार्यक्रमात खुर्च्या रिकाम्याच होत्या। या संदर्भात दानवेंना प्रश्न विचारताच त्यांनी उत्तर देणं टाळलं। आजपासून ठाणे TMT बसमधून महिलांना तिकीट दरात 50% सवलत मिळते, तर ज्येष्ठ नागरिकांना 100% मोफत प्रवास करता येणार आहे। ठाणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात याची घोषणा करण्यात आली होती। रायगड पोलीस दलात 15 नवीन वाहनं दाखल झाली आहेत। याचं लोकार्पण पालकमंत्री उदय सामंत आणि अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत झालं। यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून 1,91,00,000 रुपये उपलब्ध करून देण्यात आले। पोलीस दल अधिक सक्षम करण्यासाठी पुढील वर्षी आणखी 15 वाहनं उपलब्ध करून देण्यात येतील, असं सामंतांनी यावेळी सांगितलं। राज्यातील 1000 महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू केली जाणार आहेत। कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ही घोषणा केली। पहिल्या टप्प्यात 100 कौशल्य विकास केंद्र सुरू केली जाणार आहेत, त्यामुळे राज्यात किमान 20,000 युवक युवतींना प्रशिक्षण मिळणार आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सर्व विद्याशाखांच्या प्रथम ते अंतिम वर्षाच्या परीक्षा 10 एप्रिलपासून सुरू होणार आहेत। ऑफलाईन पद्धतीने या परीक्षा घेतल्या जाणार असून परीक्षेसाठी विद्यापीठानं उत्तरपत्रिकांमधील पानं वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे आता पुरवणी सुविधा बंद करण्यात आली आहे।